नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. अगोदर मग सर्वांचं परत एकदा आपले जॉब कॉर्नर या युट्यूब चॅनलमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो बघा इथे DM मार्केटिंग मधून ती भरती प्रसिद्ध झालेली आहे विद्यार्थी मित्रांनो. या पदभरतीमध्ये वेगवेगळ्या असं वर्गातील वरून घेतली जाणार आहे. विद्यार्थी मित्रांनो गट ची पदे असणार आहे. त्याच्यामध्ये गट B चे क्लाससोबत तुम्हाला इतर संवर्गातील एखादी भरण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने असणार आहे. मग कॉम्प्युटर बेस्ड तुम्हाला ते द्यायचे विषय ऑनलाईन तर असणार आहे आणि याच्याद्वारे तुमचं सिलेक्शन वगैरे दिसणार आहे. तुम्ही कशा प्रकारे जाहिरात आहे तुम्हाला याच्यासाठी काय लागणार आहे, तुम्हाला अर्ज कसा करायचा आहे, या सर्व गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत. जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त आपण व्हिडिओला शेअर देखील करा. पुस्तकाच्या व्हिडिओला डिटेलमध्ये आपण समजणार आहोत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. DM मार्फत जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि त्यासोबतच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय छत्रपती संभाजी ते करून घेतले जाणार आहे. आपण या पद्धतीमध्ये बघा 2 ठिकाणी जे बघा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर आहे. दुसरं पद असणार आहे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि त्या शुक्रवारी या 2 ठिकाणी तुमची भरती होणार आहे. विद्यार्थी मित्रांनो 375 पदे मिळवून घेतली असणार आहे. या पदभरतीमध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो जिल्हा कोर्ट असणारे बघा याच्यामध्ये शिक्षण कर्मचारी व समकक्षपदी क्लास 4 ची पदे असणार आहे. बघा याच्यासाठी पदाची वेतन सोडून म्हणजे तुम्हाला पगार किती भेटणार ते आहे. पदे आहेत त्याच्यामध्ये पगार असावा 15,000पासून 37,641,500 रुपये इतकं पेमेंट तुम्हाला इथे या पदासाठी भेटणार आहे. या पदासाठी 30 जागावर विद्यार्थी मित्रांनो रिक्त माहिती पाहण्यासाठी मिळणार आहे. दुसरं पद आहे पद असणार आहे. या पदासाठी कोण आहे 15,000पासून 47,500 रुपये आणि त्यासाठी तुम्हाला 2 जागा इथे रिक्त असणार आहे. तिसरं पद आहे माहित पद असणार आहे. या पदासाठी स्केल आहे 15,000पासून 47,500 रुपये तुम्हाला नंतर दिले जाणार आहे. तुम्हाला 5 जागा इथे भरून घेतल्या जाणार आहेत मित्रांनो. पद आहे बघा देवचापुरी त्यांचं पद आहे. यासाठी तुम्हाला व्यस्त ते बघते म्हणजे 49,000 पासून 63,200 रुपये इतकं पेमेंट तुम्हाला दिले असणार आहे. आणि या ठिकाणी तुम्हाला 18 पदे ही भरून घेतली जाणार आहेत विद्यार्थी मित्रांनो. आता बघा महाविद्यालय व रुग्णालय छत्रपती संभाजीनगर कोणती पदे असणार आहे. तर इथे जी पदे असणार विद्यार्थी 7 संवर्गातील पदे असणार आहेत. प्रत्येक संवर्गात तुम्हाला पेमेंट स्केल परफेक्ट असणार आहे. मग पेमेंट केले 15,000पासून 43,600 रुपये. तर बघा चतुर्थ श्रेणी दिवस या पदामध्ये तुम्हाला 285 पदे यासाठी पाहायला मिळते. पद आहे बघा दायाचं पद आहे. या पदासाठी तुम्हाला लेखन जागा असणार आहे. त्यानंतर आहे बॉयलर चालकसाठी तुम्हाला इथे 1 जागा पाहायला मिळेल. पद आहे ताडक्याचं पद आहे. या पदासाठी तुम्हाला मित्रांनो 1 जागा आहे. आहे ड्रेसरचं पद आहे. या पदासाठी तुम्हाला 2 जागा रिक्त पाहायला मिळेल. माळीप आहे आणि या पदासाठी तुम्हाला 4 जागा रिक्त पाहायला मिळेल. त्यापैकी जे होते नाभिक पदाधिकारी या पदासाठी तुम्हाला 6 जागा रिक्त पाहायला भेटल्या. पदे भरून घेतली जात आहे. तर जो जवळपास पदे धरली जाते. सर्वात मोठी जाहिरात तुम्हाला DM मार्फत तिथे पाहण्यासाठी मिळणार आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर बघा तुम्हाला जी या पदभरतीबद्दलची सर्व सविस्तर माहिती जी असणार आहे ती तुम्हाला देखील तुम्हाला भेटून जाणार या वेबसाईटला नक्कीच एकदा भेट द्यायचं आहे. त्यानंतर असणाऱ्या विद्यार्थी मित्रांनो आता बघा त्यानंतरची माहिती असेल अर्थात कोणती लागणार आहे. सर्वात समजून घ्या 22 तास तुम्ही हा अर्ज इथे असणार असेल तर तुम्ही इथे अर्ज करण्यासाठी पात्र असणारा विद्यार्थी त्याकडे तुम्हाला उमेदवार मराठी भाषेत या असणं आवश्यक असणार आहे. जे ते मराठी या सर्व विद्यार्थ्या मराठी भाषेतून असणार नाही. तिथे 22 असाल तर तुम्ही या पदासाठी यापुढे असणार आहात. त्यानंतर राज्य सैनिकांसाठी अर्हता कोणते लागणार आहे त्यानंतर कशी लागणार आहे. भारतीय नागरिकत्व मर्यादा गणण्याचा दिनांक विविध राज्यातील राज्यासाठी प्रयोगासाठी किमान फॉर्म
तुम्हाला वर्गात सर्व गोष्टी आता आपण व्यवस्थित पाहू घेणार आहोत. बघा विद्यार्थी मित्र एक मिनिट पाहून घेणार आहोत म्हणजेच वयोमर्यादा काय पाहून घेणार आहोत. बघा खुल्या मर्यादा असणार आहे किमान 18 वर्षांनी 38 वर्षापर्यंत तो अर्ज करता येणार आहे तुम्ही उमेदवारांसाठी. मागासवर्गीयांसाठी मित्रांनो 18 ते 33 वर्षापर्यंत अर्ज करू आहेत. पदवीधारक अंशकालीन मुद्द्यासाठी कामवरती ते मॅक्झिमम तिथे तुम्हाला पाहायला मिळणार आहे विद्यार्थी. त्यानंतर तंत्र नामने देखील चिन्ह विद्यार्थ्यांना कर्मचारी निवडणूक कर्मचारी बँकेसाठी असणार आहेत 45 वर्षापर्यंत अर्ज करता येणार आहे. त्या उमेदवारासाठी असणारे मित्रांनो अर्ज करता येईल. दिव्यांग उमेदवारासाठी असणारे अर्ज करता येईल. त्यानंतर प्रत्येक 45 वर्षापर्यंत करता येईल. माजी सैनिक उमेदवारांसाठी तुम्हाला इथे पाहण्यासाठी मिळणार आहे विद्यार्थी मित्रांनो. आता तुम्हाला बघा इथे परिस्थिती स्वरूप त्या अनुषंगिक म्हणजे तुमची जी कॉम्प्युटर बेस्ड तिथे जाणार आहे विद्यार्थी मित्रांनो ती कशा प्रकारे तुमची असणार आहे. तर मला विद्यार्थी मित्रांनो ते तुमची फी परीक्षा असणार आहे. फी 200 गुणांची विद्यार्थी असणार आहे. 200 गुणांची ते पाहण्यासाठी मिळणार आहे. त्यामुळे तुम्हाला 100 200 गुण असणार आहे. आता तरी तुझी एक्झाम असणारे विद्यार्थी 4 स्टेप मध्ये त्याच्यामुळे तुम्हाला मराठी असेल समाज ज्ञान बोधित चाकू किंवा अंकन प्रकारचे 4 क्रमांकाची एक्झाम असणार आहे. प्रत्येक मराठीसाठी तुम्हाला 25 प्रश्न असते आणि त्यासाठी 50 गुण. इंग्रजीसाठी 25 प्रश्न आणि त्यासाठी 50 गुण. खरं 6 ज्ञान ते 35 प्रश्न 50 गुण. बौद्धिक चाचणीचे 25 प्रश्न आणि त्यासोबत तुम्हाला 50 गुण. अशा प्रकारे विद्यार्थी 100 प्रश्न आणि त्यासोबत तुम्हाला एकूण 200 गुणाची एक्झाम पॅटर्न तुम्हाला इथे पाहायला भेटणार आहे. वर्गाच्या समकक्षेपदे इतर सर्व संवर्गासाठी पॅटर्न लागू होणार आहे. अशा प्रकारचे पॅटर्न तुम्हाला परीक्षेसाठी कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट यासाठी पाहायला भेटणार आहे. यासाठी तुम्हाला परीक्षेचा कालावधी नाही 2 तासाचा वेळ असणार आहे. म्हणजे 23 मिनिटांनी तुम्हाला इथे कॉल करून घेते. आता परीक्षेचा स्वरूपामध्ये कोणती माहिती सांगितलेली आहे की ऑनलाईन परीक्षा असणार आहे. जे कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट तुम्हाला ते ह्याला सिरीज टेस्ट असं म्हण. त्यानंतर परीक्षेच्या प्रश्नपत्रिका स्वरूपाच्या म्हणजे तुमचं ऑप्शनल ही एक्झाम असं आहे. त्या पर्यायाची तुम्हाला तुम्हाला निघायचं आहे असणार आहे. प्रश्नपत्रिकेची 2 गुण ते असणार आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला ऑनलाईन 200 गुणांची एक्झाम ते पाहण्यासाठी भेटणार आहे. सर्व प्रकारची पॅटर्न इथे लागू असणार आहे. त्यानंतर बघा तुम्हाला आता कोणती लागणार आहेत इथे ते करण्यासाठी काम करण्यासाठी तर तुम्हाला फाईल मध्ये सर्व कागदपत्रे तुम्हाला अपलोड करावी लागणार आहेत विद्यार्थी मित्रांनो. बघा विद्यार्थी मित्रांनो ऑनलाईन पद्धतीने फॉर्म विद्यार्थी मित्रांनो ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. ज्या विद्यार्थ्याला ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी कुठल्याही प्रकारची तक्रार आहे किंवा त्यांना फॉर्म भरण्यासाठी काही इथे अडचणी आहेत त्यांनी आपला इथे संपर्क साधायचा किंवा तुम्ही कॉमेंट मध्ये मेसेज देखील करू शकता. लोकांना त्याच्यावरती नवीन घेऊन मिळणार आहोत. मग आता कागदपत्र एका प्रकारचे नाव त्याचं पहिलं कागदपत्र आहे कागदपत्र नावाचा पुरावा SSC किंवा प्रथम शैक्षणिक तुम्हाला लागेल. वयाचा पुरावा शैक्षणिक इत्यादीचा पुरावा म्हणजे 10वीचा तुम्हाला लागेल. सामाजिक दृष्ट्या मागासवर्गीय असल्याबाबत पुरावा लागेल. आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक पुरावा लागेल. अभ्यर्थ्याने अंतिम दिनांकाच वेद असला नॉन क्रिमिलेअर तुम्हाला प्रमाणपत्र लागेल. नॉन क्रिमिलेअर अधिकाऱ्यांवरती असल्याचा पुरावा लागेल. राज्य सैनिक असल्याचा पुरावा लागेल. खेळाडू आरक्षण असल्यापासून आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा लागेल. भूकंपग्रस्त आरक्षणासाठी त्यानंतर भूकंप विरस्त तुम्हाला कॉल त्यानंतर वारी आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा. SSC नावात बदल झाला असेल तर त्याचा पुरावा. राखीव दिला मागासवर्गीय आजूक खेळाडू जे माजी सैनिक दावा तुम्हाला इथे लागणार आहे. अनाथ आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा देखील तुम्हाला इथे नाही आणि मराठी भाषेचे ज्ञान असल्याचा पुरावा इथे तुम्हाला लागणार आहे. ही उपरोक्त प्रमाणपत्र कागदपत्र तुम्हाला www.gmc.org.com या संकेतस्थळावर उमेदवारांना सातारा पुस्तकामध्ये प्रत्येक नोंद केल्याप्रमाणे आवश्यक असणार आहे. विचारातील सांगितल्याप्रमाणे सर्व कागदपत्रे जोडायचे आहेत.
त्यानंतर सर्वसाधारण तुला काय ऑनलाईन तुम्हाला अर्ज करायचा आहे, या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला अर्ज करावा लागणार आहे. या वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण अर्ज सादर करण्याच्या सहिष्णुता तुम्हाला या वेबसाईटवर पाहायला भेटतील. अर्ज सादर केल्यानंतर त्यातून भरल्याशिवाय अर्ज विचारात घेतला जाणार नाही. ठीक आहे, आता तुम्हाला परीक्षा 30 टन भरायचं तर तुमचा फॉर्म तो स्वीकारला जाणार आहे. अर्ज भरण्याची परिपक्व भरण्याची अंतिम तारीख 14 क्रमांक निश्चित केली असल्याने पेमेंट घेतली दिलेल्या तारखेला वेळेला बंद होणार आहे. त्यामुळे परीक्षा मुदतीस अर्ज व परीक्षा भरणे बंद धारक राहणार आहे. काय ना का तुम्हाला पेमेंट फीस व्यवस्थित सबमिट करायचं आहे, त्याच्यानंतर तुमचा शुल्क घेतला जाणार आहे. अशा प्रकारची माहिती सांगितलेली आहे. त्याच्यानंतर तुम्हाला आता परीक्षा शुल्क भरणा तुम्हाला कशा प्रकारे करावा लागणार आहे. बेल्ट वर्गच्या प्रत्येक तर पेरोसाठी परीक्षेतील 12 पुण्या प्रवर्गासाठी 80,000 रुपये फी लागणार आहे. तरी 1,000 रात्री प्रवर्ग त्याच्यात महाराष्ट्र व आर्थिक पुरस्कार यांच्यासाठी 900 रुपये फीस इथे विद्यार्थी लागणार आहे. 900 रुपये फीस घेतली जात आहे. आणि माजी सैनिकांची पूर्वी पेशंट आकार दिवस जाणार सरकारी फीस पाहायला भेटेल. त्यानंतर बघा आता महत्वाच्या तारखा तुम्हाला इथे घ्याव्या लागतील. अर्ज करण्यासाठी कालावधी आहे 6 जून पासून 8 जून पासून तुम्हाला 24 जून पर्यंत इथे अर्ज करता येणार आहे. ऑनलाईन तुम्ही परीक्षा दिनांक व कालावधी त्याच्यामध्ये तुम्हाला संकेतस्थळ उपलब्ध करून देण्यात येणार आहे. काय पाय तो माहिती तुम्हाला प्रेस पत्राद्वारे येणार आहे. विद्यार्थ्यांना सर्व माहिती पाहून घेतली आहे. त्याच्यानंतर कोणत्या पदासाठी पाहून घेता. आता जे शैक्षणिक कर्मचारी 29 मध्ये असणार आहे. 29 जे तुम्हाला निश्चितपणे इथे सांगून दिलेली त्यांच्या पदासाठी किती जागा असणार सर्व माहिती पाहून घेते. त्याच प्रकारे बघायचे सर्व आयासाठी 2 मधून कोणती पदे असणार आहेत सर्व गोष्टी तुम्हाला इथे पाहून घेत आहेत. आणि विद्यार्थी मित्रांनो शेवटी तुम्हाला बघा इथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय लुगला तर ते संभाजीनगर आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय छत्रपती 2 ठिकाणी जवळपास 375 पदे भरून घेतली. ज्या काही खूप मोठी जे मार्गात ते 9 विद्यार्थी तुम्हाला पाहायला भेटणार आहे. टीसीएसद्वारे तुमची परीक्षा घेतली जाणार आहे. विद्यार्थ्यांद्वारे टीसीएसद्वारे द्वारे परीक्षा घेतली जाणार आहे. जर चांगल्या पेमेंट पण भेट काय तुम्हाला उभे हा अर्ज करू शकता. विद्यार्थी अर्ज करायचा आहे. शिविर तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी शेवटची तारीख असणार आहे. सर्व माहिती तुम्हाला पीडीएफ मध्ये भेटून जाणार आहे. तरी सर्वांनी एकदा पीडीएफ चेकआउट करून घ्यायचा. याची लिंक तुम्हाला टेलिग्राम चॅनल आपल्या दिले आपले टेलिग्राम चॅनल जॉईन करून विद्यार्थी बघा अशा प्रकारे जाहिराती प्रसिद्ध झाले. ते तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करायचा आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे, भेटू सबस्क्राईब करायचा आणि शेअर देखील करायचा आहे. तर तोपर्यंत भेटू असाच नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.